मानवाच्या काळजात करुणा पेरली असे तथागत बुद्ध, ज्यांच्या संविधानावरती संपूर्ण देश चालतो असे राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्म नायक प्रियदर्शी सम्राट अशोक, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक क्रांतीचं रोपटं लावून शिक्षण क्रांती केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिमा सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई व सर्व महामानव व महानायिकांना मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते आहे. त्यांच्या विचारांना मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते आहे. दिनांक 31 ते 11 जानेवारी पर्यंत भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने भव्य अशी विदर्भस्तरीय धम्म परिषद आयोजित केलेली आहे. आणि आज 9 तारीख, या 9 तारखेच्या सत्रामध्ये महिलांचा परिसंवाद आयोजित केलेला आहे. या महिलांच्या परिसंवादाच्या अध्यक्षा आदरणीय बबिताताई वाघमारे, मुख्य मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेले आहेत अशा डॉक्टर सविताताई कांबळे, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका व मान्यवरांना मी सस्नेह जय भीम करते आहे. जय भीम. या ठिकाणी जो विषय आहे, महिलांचा परिसंवादाचा विषय आहे, तो आहे बौद्ध संस्कृतीची पुनर्स्थापना, उपासकांची जबाबदारी, वर्तमान वास्तव आणि उपाय. हा जो विषय आहे अतिशय चिंतनीय विषय आहे, मोठा विषय आहे, आकलनीय असा विषय आहे. आणि या संदर्भाने मॅडम बोलणार आहेत. तर मी माझी जी भूमिका आहे किंवा जो चिंतनीय विषय आहे मी थोडक्यात आपल्या पुढ्यात मांडते आहे. बौद्ध संस्कृती, त्याच्या आधी संस्कृती म्हणजे काय? आपण पाहतो की एखाद्या समाजाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती, एक सोपा अर्थ दिलेला आहे. मग बौद्ध संस्कृती म्हणजे काय? तर बौद्ध संस्कृती म्हणजे बुद्धाच्या शिकवणीवर आधारित असलेली जीवनशैली व तत्वज्ञान ही एक व्यापक जीवनशैली आहे. त्यामध्ये बुद्धाने जी शिकवणीवर आधारित प्रज्ञा, मैत्री, करुणा, अहिंसा यावर आधारलेली आहे. तसेच बौद्ध संस्कृती आहे. बौद्ध संस्कृती जर आपण म्हटलं तर आपल्या लक्षामध्ये येते की विविध, जसं आपण म्हणतो आहे की धम्मचक्र आहे, त्याच्यानंतर विविध चिन्हे आहे, सूचके आहे, हे बौद्ध संस्कृतीची प्रतीके आहेत. तर या पद्धतीने बौद्ध संस्कृती या देशामध्ये कशी निर्माण झाली याचा थोडासा आपण विचार करूया. हे विचार करत असताना बौद्ध संस्कृतीच्या आधी या देशामध्ये हडप्पा व मोहेंजोदडो ही संस्कृती होती. ही संस्कृती सिंधू संस्कृतीतून आलेली आहे. त्यानंतर वैदिक संस्कृती आली, त्यानंतर सनातन संस्कृती आली, आणि 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धाने धम्माचा उदय झाला. तथागत बुद्धाने धम्म दिला, धम्माचा उदय झाला, आणि अशा पद्धतीने बौद्ध संस्कृती ही उदयास आली, याची निर्मिती झाली. मग बौद्ध संस्कृती म्हणजे काय? बौद्ध संस्कृती आपण कशाला म्हणायचं? तर जे धम्मचक्र आहे, त्याच्यानंतर अष्टमंगळ याचं नमूद केलेलं आहे. विविध साहित्यिकांनी जे पुस्तक लिहिलेले आहे त्याच्यामध्ये जे सिंह आहे, स्तंभ आहे, जे अष्टमंगळ आहे, या माध्यमातून म्हणजे बौद्ध साहित्य आणि बौद्ध संस्कृतीचा विकास झालेला आहे असं आपल्याला दिसून येते आहे. तथागत बुद्धाने आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते कल्याणकारी जीवन दिलेलं आहे. धम्माच्या म्हणजे मार्गपथावर चालणारं असं धम्म दिलेलं आहे. त्याच्यावर आपण सर्व उपासकांनी चाललं पाहिजे, मार्गक्रमण केलं पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये थेरीगाथा हा जो म्हणजे साहित्य, किंवा आता आपण पाहतो आहे की बुद्धाच्या काळामध्ये 73, आता आपण 8-10 दिवस झाले आपण या ठिकाणी उपासकांचं मार्गदर्शन आपण ऐकतो आहे
त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की थेरीगाता हे सुद्धा एक जागतिक बौद्ध संस्कृतीचं प्रतीक म्हणून, सांस्कृतिक प्रतीक म्हणून पुढे आलेलं आहे. कारण प्रथमतः तथागत बुद्धाने या देशामध्ये भिक्खू संघ निर्माण केला. भिक्खू संघ निर्माण केल्यानंतर भिक्खुणी संघ निर्माण केला आणि भिक्खुनीने आपल्या व्यथा वेदना, 73 भिक्खुनीने आपल्या व्यथा वेदना थेरीगाताच्या माध्यमातून मांडल्या आणि हे थेरीगाता जागतिक पातळीवर आज बौद्ध संस्कृती म्हणून मान्यता पावलेला आहे. कोणत्या जगात तुम्ही जा, त्या जगामध्ये असं दिसून येते की थेरीगाताचा जर उल्लेख निघाला तर हे बुद्धाच्या म्हणजे भारतातून आलेले आहे आणि हे बुद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे असं आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर कालांतराने आपण सम्राट अशोकांनी त्यांचं जेवढं काही राज्य होतं आजूबाजूचं, त्या राज्याचं सूचक म्हणून त्यांनी राजमुद्रा हे आपल्या राज्याचं सूचक म्हणून त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आपण वाचतो आहे, सम्राट अशोकांचे भरपूर पुस्तकं दिलेले आहे आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे की सूचक असणारे म्हणजे चिन्हे, बौद्ध संस्कृती कशी उदयाला आली आणि कशी ती पुढे पुढे जात गेली याचा आम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा आम्ही माहिती आम्हाला मिळवता आली पाहिजे. आणि सगळ्यात जास्त त्या काळामध्ये सम्राट अशोकांनी जेव्हा त्यांनी कलिंग युद्ध झालं आणि त्यांनी आपले हात टाकून दिले आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यानंतर त्यांनी सम्राट अशोकांनी सगळ्यात जास्त त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा आणि बौद्ध संस्कृतीचा विकास झालेला आहे. हा आपण इतिहास पाहतो आहे. इतिहास अभ्यासताना आम्हाला असं माहिती होते आहे की त्या काळामध्ये जे काही सांस्कृतिक प्रतीके आहेत, सांस्कृतिक प्रतीके आहेत, त्याचं ते शोधून सम्राट अशोकांनी काढलीत. एवढंच केलं नाही तर त्या काळामध्ये भिक्खू संघ फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. भिक्खू संघाने काय केलं की भिक्खू संघांना राहायला त्या ठिकाणी म्हणजे निवासी नव्हती, तर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकांनी संतागरी बांधून दिली. त्यानंतर त्या ठिकाणी स्तूप, चैत्य एवढंच नाही तर प्रत्येक जे 84,000 बुद्ध विहारे बांधली त्याच्यामध्ये बुद्धाचे अवशेष ठेवले. आणि अशा पद्धतीने हा जो बौद्ध संस्कृतीचा जो काही विकास आहे या सम्राट अशोकाच्या काळामध्ये होत गेला. आणि सम्राट अशोकांनी 84,000 बौद्ध स्तूप स्थापन केले आणि सर्वात जास्त त्या सम्राट अशोकांच्या काळामध्ये बौद्ध संस्कृती याची जतन केली गेली. त्यानंतर आपण असं पाहतोय की आताचं जे बिहार आहे ते आधी बिहार राज्य म्हणून प्रसिद्ध होते. सगळ्यांना आता या ठिकाणी बसलेल्या उपासिकांना माहिती असेल, कारण सगळ्यात जास्त त्या बिहार जे आता आहे त्यावेळेस सगळ्यात जास्त बिहारमध्ये बुद्ध विहारे हे सम्राट अशोकांनी स्थापन केली आणि त्याला आता म्हणजे बिहार म्हणायचे, बिहार राज्य आधी म्हणायचे, आता ते बुद्ध आपण बिहार असं म्हणतो आहे. तर अशा पद्धतीने सम्राट अशोकांनी अनेक चिन्हे, सांस्कृतिक चिन्हे जे बौद्ध सांस्कृतिक प्रतीके ही जोपासलेली आहेत असं आपल्याला दिसून येते. मग अशोक चक्र असो किंवा मग ते 24 आरे त्या ठिकाणी नमूद केलेले आहे, ते न्यायाचे प्रतीक या ठिकाणी दिलेले आहे. अशा पद्धतीने जी बौद्ध संस्कृती आहे ते पुढे पुढे होत गेलेली आहे. आपल्याला मॅडमला बोलू द्यायचं आहे, मॅडमची सूचना आलेली आहे. मी फक्त एक मुद्दा घेते आहे तुमच्या पुढे आणि थांबते आहे. हा विषय खूप मोठा आहे, कारण तो इतिहास सांगायला गेले तर मग संत परंपरा आली. कारण सम्राट अशोक यांच्या निधनानंतर त्यांचा नातू बृहदत्त आहे, यांनी सुद्धा ही म्हणजे बौद्ध परंपरा ही कायम ठेवली. त्यामध्ये जे बोधिवृक्ष आहे त्याला अतिशय महत्त्व दिलं. ते अनेक साहित्य तुम्ही वाचा. एक हेमा सानेचं पुस्तक आहे बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष, याच्यामध्ये जे बुद्धांचे संस्कृती आहे ते कशा जपाव्यात, आपल्या उपासिकेने त्याचं काय महत्त्व असलं पाहिजे ते त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे. असे अनेक साहित्यातून आमच्या बौद्ध संस्कृती या पुढे जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की बौद्ध प्रतीके हे जपलेली आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण असं पाहतो आहे की जो आपल्या देशाचं न्यायालय आहे त्याचा जो डोंब आहे, ज्याला आपण घुमट असं म्हणतो आहे, तर तो जो आहे बुद्धाच्या प्रतीकातून आलेला आहे.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संविधानामध्ये नमूद केलेला आहे. दुसरं हे आहे की ज्या राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसतो आहे त्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर तथागत बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. हे सुद्धा बौद्ध संस्कृतीतून आलेलं आहे. असे अनेकसे आहे. किंवा आपण जे काही तिरंगा आहे याच्यामध्ये सुद्धा जे म्हणजे अशोक चक्र आहे हे सुद्धा काय आहे बौद्ध संस्कृतीमधून आलेलं आहे. त्यानंतर प्रास्ताविकेच्या उद्देशिकामध्ये सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की समता स्वातंत्र्य बंधुता लोकशाही आणि गणराज्य. गणराज्य हा शब्द बाबासाहेब वापरतात. गणराज्य का म्हणून वापरतात? कारण बुद्धाच्या काळामध्ये 16 गणराज्य होती. त्याचं हे सूचक आहे, या चिन्हाचं सूचक आहे आणि म्हणून ते 16 गणराज्यावरून त्यांनी म्हणजे संविधानाच्या उद्देशपत्रिकामध्ये सुरुवातीलाच गणराज्य हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष आहे. रिपब्लिक आहे. हा रिपब्लिकन जो आहे हा रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे काय की त्यावेळेस वैशाली आणि श्रावस्ती हे राज्य होते आणि असं प्रजासत्ताक असलेलं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं आणि म्हणून इतका मोठा प्रभाव बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता. त्यानंतर संत परंपरा आली. त्याच्यानंतर विविध संतांनी सुद्धा आपल्या वाणीतून बौद्ध संस्कृती बौद्ध साहित्य हे जिवंत ठेवलेलं आहे आणि म्हणून मी जाता जाता एकच म्हणेन की आमच्या उपासिकेंनी आपल्या नैतिक गुणातून शिलाचरणातून जी बौद्ध संस्कृती आहे, जे चिन्ह आहे, जे विविध बौद्ध संस्कृतीचे असलेले आता आपण जास्तीत जास्त जेव्हा या देशामध्ये उत्खनन होते तेव्हा जास्तीत जास्त बुद्धांचे अवशेष मिळत आहे. हे का बरं? कारण ही भूमीच बुद्धांची आहे आणि म्हणून हे आम्ही संस्कृती जपली पाहिजे. उपासिकेचं काम आहे. त्याच्यानंतर उपासिकेची जबाबदारी आहे की आमचा बौद्ध धर्म बौद्ध संस्कृती ही पुढे आमच्या जे काही येणारी पिढी आहे यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी उपासिकांना अशी म्हणजे या ठिकाणी मी हे सांगते आहे की तुम्ही जास्तीत जास्त केवळ आपण विहारात जाणे आणि वंदना म्हणणे एवढंच कार्य नसून आपल्या उपासिकेंनी जे बौद्ध संस्कृती आहे बौद्ध साहित्य आहे बुद्धाचा धम्म आहे बुद्धाचं आचरण आहे हे आपण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या म्हणजे समाजापर्यंत जे अशिक्षित वर्ग आहे जो अजूनपर्यंत बौद्ध ज्ञान नाही त्यांना धम्म ज्ञान नाही आहे बौद्ध संस्कृती म्हणजे काय हे माहिती नाही त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. कारण ही भूमी बुद्धाची आहे आणि बुद्धाचे सांस्कृतिक प्रतीक सांस्कृतिक चिन्ह हे जपणं आमच्या उपासिकेची जबाबदारी आहे असं मला या ठिकाणी वाटते आहे आणि मी थांबते आणि मॅडमला वेळ देते आहे. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.